खूप लोक ना गेलेल्या पैशांमध्ये अडकून बसतात. म्हणजे दिलेले पैसे कोणाला तरी त्यांनी वापस नाही दिले, मग देताना विचार करायचा. आणि जर ते नाही जमत आहे त्या माणसाला माफ करायचं. ज्यांची प्रयत्न करायची तयारी आहे ना त्यांना बिझनेस मध्येही फेल होणं शक्य नाहीये. आपण श्वास पूर्ण घेत नाही, श्वासांवर सगळं आयुष्य आहे. पोटापर्यंत घेतलेला श्वास म्हणजे एक पूर्ण श्वास असं असतो. तर 10 सेकंदापर्यंत एक पूर्ण श्वास घ्यायचा. असे 6 श्वास एका मिनिटामध्ये ही किंवा दिवसामध्ये 23 शांत श्वास घेणे. नुसत्या श्वासांनी सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते मिळायला लागू शकतं. लग्न संस्था अशीच आहे की 2 वेगळ्या घरातली वेगळी माणसं येऊन एकत्र जगणे. ती वेगळीच असणार आहे. आपल्या आई वडिलांशी जमत नाही, नवऱ्याशी जमेल हे कुठनं म्हणताय. मी मॅनिफेस्टेशन ह्याच्यासाठी करते की तो माणूस बदलला पाहिजे माझ्यासाठी. ही जर मनापासून इच्छा असेल तर तो बदलणारच आहे कधीतरी. फिलिंग शुड बी स्ट्रॉंग. रिलेशनशिप जास्त ते तुटण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असं वाटतं? बऱ्याच लोकांना समजून घेणं काय असतं हे सुद्धा कळत नाही. हाही भाग आहे त्यातला. पण सततच मीच म्हणतो ते बरोबर असं म्हणत राहणं ह्यालाही पॉइंट नाही. कारण मग समोरचा माणूस कधीतरी वर येणारच ना. आयुष्य जगायचं असतं प्रत्येकालाच. आता म्हणलं मग अशी बोलता बोलता की नात्यामध्ये चुका होत असतात. पण एखादा माणूस जर सारखा चुकत असेल आणि ती चूक जर परत वारंवार करत असेल त्याला माफ केलं पाहिजे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मनातून चांगली भावना ठेवणं कोणत्याही माणसाबद्दल. तुम्हाला वाटतं एखादा माणूस खूप चुकतोय, तो माझ्याशी चांगला वागायला पाहिजे, खूप मनापासून फील करून बघा. त्याला कधीतरी समजणार. कारण आपण ती एनर्जी पास करत असतो. आणि हे मी खूप अनुभवलंय. लव्ह मॅरेज बेस्ट की अरेंज मॅरेज? कुठेही आहे, ऍडजस्टमेंट शिवाय पर्याय नाहीच आहे. कुठल्याच ह्याच्यामध्ये नाहीये, कुठल्या नात्यामध्येही नाहीये, जगातच कुठे नाहीये. ज्यांची प्रयत्न करायची तयारी आहे ना त्यांना बिझनेसमध्येही फेल होणं शक्य नाहीये. तो सक्सेसफुलच होणार. त्याच्यामध्ये फक्त सतत काहीतरी विदाऊट लॉजिकल फार न जाता सतत करत राहिलं पाहिजे. प्लॅनिंग असलंच पाहिजे. प्लॅनिंग नाही नसावं असं म्हणत नाही मी, पण प्रयत्न करायची तेवढीच आहे. म्हणजे हरायचं नाही कधी. हरलं म्हणजे मनातनं कधी डाऊन झालं तर थोड्या वेळासाठी डाऊन प्रत्येक माणूस होतो, परत अप व्हायला पाहिजे. तर ते आपण पुढे कुठेतरी जाणं शक्य आहे ना. बिझनेसच्या बाबतीत तर खूप आहे हे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की बिझनेस सक्सेसफुल होऊ शकत नाही किंवा जॉब बरा, सिक्युरिटी राहते, असं सगळं असतं. अगेन हा माइंडसेटच आहे ना की मागे कधीतरी कोणाचा तरी बिझनेस तुम्ही पाहिलेला असतो, तो सक्सेस झालेला नाही किंवा त्याने खूप स्ट्रगल केलं आणि मग त्याच्यातून त्याला लॉसच झाले. मग तो म्हणजे चुकीचे एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवले बेसिकली की तुम्हाला तेच दिसतं जे तुम्हाला नाही बघायचंय. असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की म्हणजे असं चर्चांमध्ये म्हटलं की हेल्थच्या बाबतीत ह्याला असं म्हणजे एखाद्या एक्झाम्पलच्या ह्याच्यामध्ये कुणाला काहीतरी तब्येत खराब झाली आणि त्याची वर्स्ट सिच्युएशन झाली कुठच्या तरी गोष्टीमुळे, त्याचं डिस्कशन केलं जातं. या डिस्कशनमध्ये काय होतं, निगेटिव्ह एनर्जीच वाढते आणि आपण ते स्वतःला रिलेट करतो. आपल्या फ्युचरमध्ये समजा कोणाला कधी काही हेल्थबाबत झालं तर तुम्ही ते स्वतःशी रिलेट करता आणि त्या रिलेशनमुळे प्रॉब्लेम होऊन जातो आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही आणि ते सेम नाही आहात. ज्याच्याबद्दल घडलं त्याच्याबद्दल घडलं. आता तुम्ही स्वतःला जर इमॅजिन केलं त्या सिच्युएशनमध्ये तर अल्टिमेटली तुम्ही ते मॅनिफेस्ट करत आहात. मग ते चुकीचं सुद्धा होतं कधी कधी. सो विचार करूनच स्वतःला कम्पेअर करा कुठेही करताना. आपल्यापेक्षा चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या फळासाठी, चांगल्या पैशासाठी, हेल्थसाठी केलेलं वेगळं आणि त्याला असं झालं होतं मग मला पण होईल की काय, ही भावना ही मेजर असते सगळ्यांमध्ये. तर ते करणं ही एक वेगळी गोष्ट झाली. सो बोथ वेज आहे हे गोष्ट की लाईफ इज अ जर्नी आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एक मूव्ही म्हणतो ना आपण, तसा चित्रपटच असतो तो. वेगवेगळी गोष्ट, वेगवेगळी लोक येतात, काहीतरी तुम्हाला शिकवण्यासाठी येतात. ते जोपर्यंत तुम्ही शिकत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये अडकून राहता. जेव्हा शिकता तेव्हा ती लोकही पुढे निघतात आणि तुम्हीही पुढे निघून जाता. सो सगळं काही आपल्यासाठी घडत असतं, आपल्यावर नाही घडत आहे. जर वाईट झालं तर त्यातनं तुम्हाला काय शिकायचं आहे हे घ्यायचं आणि पुढे जायचं. चांगलं झालं तरी त्यातनं शिकणंच आहे. आता अजून काय करायला पाहिजे हा विचार, कारण इट्स ऑन गोईंग, कधीच संपणार नाही आहे. ग्रोथ हा पार्ट आहे आयुष्याचा. सो ग्रोथ ही कायमच आपल्याला घ्यावी म्हणजे असतेच. माणसाची वृत्ती आहे ती की ग्रोथ ही झाली पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये.
सो तेच आहे की आपल्या मनापासनं असेल तर गोष्टी सक्सेसफुल असतात, नसेल तर त्रास होतो. रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणायचं झालं तरी हेच आहे की व्हॅल्यूज म्हणजे काय होतं, भारतामध्ये अजूनही असं आहे, पुरुषप्रधान म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी बायका पण हे करतात, म्हणजे दोन्ही बाजूनी आता सध्याचं हे आहे आत्ताच्या काळामध्ये. पण भरपूर माझ्याकडे जे लोक येतात तर सहनच करणाऱ्या जास्त बघितल्यात मी. स्त्रिया खूप सहन करणाऱ्या असं. मग ते बोलायला जागाच नाही आहे अशा पद्धतीने. मग मी ह्याच्यातनं कसं बाहेर पडू, मी काय करू, असं सगळं विचारणारे असतात. सो ह्या गोष्टी आपल्याला बोलून सॉल्व्ह करणं शक्य असतं. एकतर कोणतंही नातं घडतं कसं तर एकमेकांशी काय आहे ते बोलून घडतं. मी बोलले तर समोरच्याला काय वाटेल ह्या विचारातच अर्धी लोक बोलत नाहीत, हे होतं. आणि दुसरी गोष्ट आहे व्हॅल्यूज. आपण त्या समोरच्या माणसाला किती व्हॅल्यू देतो त्यावरही नातं टिकणं न टिकणं हे खूप अवलंबून असतो. सो व्हॅल्यूज सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट आपल्याला खूप मनापासून आवडते तर त्या आपण खूप मनापासून जपतो, पण वस्तूला पण जपतो. मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, कॅमेरे असू दे, म्हणजे अशा एक वस्तू, कार असतील, घरं असतील, माणसाला जपण्याची गरज आहे. कारण माणूस आपण त्यांच्यासोबत जगत असतो ना, त्याची किंमत असणं गरजेचं आहे. आपल्या बरोबर जी राहतात त्यांना आपण कुठेतरी ठेवून जगायला लागलो. तुमच्याही आयुष्यात तेच होणार आहे कधीतरी, मे बी आत्ता नाही, इन फ्युचर कधीतरी. रिसेंटलीच मला असं 28 ते 30 वर्ष लग्न होऊन झालेली लोक सगळं बायकोच्या नावावर करतात. भारतामध्ये आहे हे, पण तिला कुठेच उभं करायचं नाही. म्हणजे नावावर मात्र तिच्या करायचं, पण अधिकार कुठेच नाही. ॲक्च्युअल अधिकार म्हणतो तो कुठेच द्यायचा नाही. सो हे सुद्धा काही चांगलं हे असं म्हणता येत नाही ना त्याच्यामध्ये. मग कर्मा रिटर्न्स असं आहे, जसं तुम्ही कराल तसंच तुमच्या भागे. ह्या नाही आलं तर पुढच्या जन्मी नक्की येणार आहे. म्हणजे तोच माणूस तुम्हाला तसंच दाखवतो, नेक्स्ट लाईफमध्ये दाखवतो. किंवा याच लाईफमध्ये जर त्यांना जमलं करायला तर वाईट ह्यानी नाही. सगळीच लोक वाईट ह्यानी करतात असं नाही, चांगल्या ह्यानी पण मी हे सांगत होते आणि असं केलं असतं तर आपलंच आयुष्य सुखकर झालं असतं हे दाखवून देणारी पण लोक आहेत जगामध्ये. म्हणजे रिलेशनशिप जे असतं ते तुटण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असं वाटतं तुम्हाला? ओके, रिलेशनशिप तुटण्याचं समजून न घेणं हेच आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ना पेशन्स नावाची गोष्ट संपलेली आहे. नको आहे कोणाला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होतात आणि ते वाद विकोपाला जाऊन डिवोर्सवर येतात. काहीही कारणं आहेत. आम्ही मित्रच म्हणून चांगले आहोत किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला जसं हवं होतं तसं काही नाहीच आहे असं. म्हणजे कसं आहे ना, लग्नसंस्था अशीच आहे की दोन वेगळ्या घरातली वेगळी माणसं येऊन एकत्र जगणे. मग ती वेगळीच असणार आहे. आपल्या आईवडिलांशी जमत नाही, नवऱ्याशी जमेल हे कुठनं म्हणताय. म्हणजे प्रत्येक माणसाशी जमवूनच घ्यावं लागत असतं आयुष्यामध्ये. असंच काही व्हाईब्स मॅच व्हायला लागतात एवढीच गोष्ट असते. पण व्हाईब्स मॅच नसतील तर कोणत्या पद्धतीने आपण त्या करू शकतो. काही वेळा सरेंडरनी होतात, म्हणजे सोडून देऊन होतात थोडक्यात. आता काही लोकांमध्ये असं पण होतं की खूप त्रास असतात आणि मग ते त्रास सहन न होण्यासारखे असतात, असं पण असतं. पण तिथे सुद्धा त्यांच्याकडनं म्हणजे दोन्ही बाजूनी चुका तशाच असतात ना. असं म्हणू शकत नाही की मी काहीच केलं नाही त्यांनीच सगळं केलं. आपण आपल्या मनात जे विचार करतो ते करणंच असतं. काही केलं नाही, तुम्ही मनात विचार केला आणि त्या विचारांनीच त्या गोष्टी झाल्या. कळत न कळत करतो. बरं, आपण मुद्दामून नाही चुकीचा विचार कोणी करत. पण आता एखाद्या माणसाला जर आयुष्यभरच लहानपणापासूनचे पॅटर्न असतात ते जबाबदार असतात. त्या मुलांनी त्यांच्या आईवडिलांच्या आयुष्यात काय बघितलंय त्याप्रमाणेच काहीतरी डोक्यात फिक्स्ड माइंडसेट असतो आणि त्याप्रमाणे ते मोठे झाल्यावर जगतात. मग ते सुधारलं तर गोष्टी आपोआप, म्हणजे इनर चाइल्ड हिलिंग ज्याला म्हणतात, की लहानपणी काही जो ट्रॉमा म्हणजे अडकलेल्या भावना राहिलेल्या आहेत त्या जर काढून टाकता आल्या तर ती माणसं रिअलायझेशनमध्ये येतात. म्हणजे काही लोक बळच व्यसनी, म्हणजे नुसतं व्यसन हे करायचं आणि त्रास द्यायचा घरातल्या लोकांना, असंही म्हणजे क्लायंट्समध्ये काही हे खूप आहे काही लोक ठिकाणी. तर त्या लोकांना पण हे समजणं गरजेचं आहे. ती एक फक्त तलफ असते आणि ती सवय लावून घेतात लोक स्वतःला. पण त्यांच्यासाठी सुद्धा रिअलायझेशनची एक गोष्ट फक्त इथे आहे, सगळे तलफ. ह्याच्या पुढे काही नाही, जिभेवरच.
जीभ संपली की आतमध्ये सगळा चोथा होतो, बाकी काही होत नाही. मग ते काहीही घ्या तुम्ही, खाणं घ्या, पिणं घ्या, काही पण करा. सो आयुष्यात चांगलं करायचंय म्हणत म्हणत दुसरीकडेच जातात लोक. सो तिथून बाहेर पडण्यासाठी सुद्धा कुठेतरी कोणीतरी मनातनं इच्छा पण असावी लागते आणि माणूस पण तसा समोर यावा लागतो, असं म्हणेन मी. की यातनं मला बाहेर पडायचंय. म्हणजे इतके लोक असतात की मनापासून त्या समोरच्या माणसाला हेल्प करायला तयार असतात, पण लोक येत नाहीत बाहेर त्या सिच्युएशनमधनं. म्हणजे मला ते क्लायंट्सकडनं हल्ली एक 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 हे येतात ना, तर मी म्हणते एकतर ते खरोखर करतात ॲग्रीड, पण तुम्ही पण त्यांना तशीच एनर्जी देताय. तो असाच करतो, तो असाच करतो, तो असाच करतो, हे म्हणून ती वाढते एनर्जी. मी हे एनर्जी लेवलचं का म्हणते की एकदा त्यांनी केलं, पण पुढच्या 5दा आपण बोलतो ते केलेलं. त्या 5दा बोलणं जर थांबवलं तर कदाचित वेगळ्या गोष्टी होतील. म्हणजे जरी तो चांगला वागत नसला तरी प्रयत्नपूर्वक तुम्ही बोलून बघा की तो चांगला वागतोय, थोडा तरी फरक दिसेल त्याच्यामध्ये. आता म्हणलं मग अशी बोलता बोलता की नात्यामध्ये चुका होत असतात, पण एखादा माणूस जर सारखा चुकत असेल आणि ती चूक जर परत वारंवार करत असेल त्याला माफ केलं पाहिजे का? माफीशिवाय जगात काहीच नाहीये खरं म्हणायचं तर. वाईट चुका असतील तर त्याला शिक्षा मिळतेच, कुठेच राहत नाही ते. पण फॉरगिव्हनेस अँड फॉरगेटिंग हे माणसाला दिलेलीच हे आहे. विसरून जाणे आणि माफ करणे यातूनच तुम्ही म्हणजे मोक्ष नाही म्हणणार मी, एवढं सोपं नाही आहे ते, पण आपल्या योग्य मार्गाला जाणं तर त्यातनंच होतं. बरोबर आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या सिच्युएशन्स वेगळ्या असतात. मी असं म्हणत नाही की सगळ्या मी माझ्या ह्याच्यातनं बोलतेय थोडंसं. खूप वेगवेगळ्या सिच्युएशन असू शकतात माणसाच्या आयुष्यामध्ये, पण माफ करणे म्हणजे मनापासून इच्छा आपण करू शकतो ना. मी मॅनिफेस्टेशन ह्याच्यासाठी करते की तो माणूस बदलला पाहिजे माझ्यासाठी. ही जर मनापासून इच्छा असेल तर तो बदलणारच आहे कधीतरी. फिलिंग शुड बी स्ट्रॉंग, हेच मी म्हणतेय. की तुमचं ते कर्म संपलं की त्या गोष्टी बरोबर मार्गी लागतात. म्हणजे एक पार्ट कर्माचा असतो, तुम्ही जेवढा त्रास दिलेला आहे त्या माणसाला तेवढा तो तुम्हाला देतो आणि त्यातनं बाहेर पडतो. हे असतं, तेही बदलता येतं. त्यात माफी करून स्वतः माफ करायचं, त्यालाही करायचं आणि आपण स्वतःही माफ करून घ्यायचं. की माझ्याकडनं जे काही विचार चुकीचे झाले आहेत त्यासाठी मी माफी मागते आणि त्यालाही माफ करते आणि मलाही माफ कर, असं स्वतः रोज म्हणत राहिल्याने सुद्धा फरक घडतो. सो सगळं इंटरनलच आहे. मी तेच म्हणते की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, मनातून चांगली भावना ठेवणं कोणत्याही माणसाबद्दल. तुम्हाला वाटतं एखादा माणूस खूप चुकतोय, तो माझ्याशी चांगला वागायला पाहिजे, खूप मनापासून फील करून बघा, त्याला कधीतरी समजणार. कारण आपण ती एनर्जी पास करत असतो. आणि हे मी खूप अनुभवलं आहे. माझ्याशी कुठे बाहेर गेलं तसं येत नाही की कायम व्हाईब्स चांगल्याच मिळतात ना. म्हणजे बॅकग्राऊंडला लोक हेच करण्याकरता असतात, ज्यांची एनर्जी मॅच नाही होत ते हेच बोलत असणार आहेत, पण त्याच्याशी मला काय आहे, असं आहे अल्टिमेटली. पण म्हणून काय सगळं सगळीकडे सुखी असतं असं नाहीये. सगळीकडे ऍडजस्ट करूनच पुढे जावं लागतं. कोणत्याही आयुष्यामध्ये कोणालाही हेच आहे, कुणाचंही चुकलं नाहीये. रिलेशन बद्दल बोलतोय आपण. हो, लव्ह मॅरेज बेस्ट की अरेंज मॅरेज? ते काही नाही, त्याला काही अर्थ नाहीये. समजून घेणं हे त्याच्यामधलं महत्वाचा भाग आहे. हा काही डिबेटचा विषय नसू शकतो, म्हणजे माझ्या मते तरी, की लव्ह मॅरेज काय आणि अरेंज मॅरेज काय. शेवटी एकमेकांना समजून घेणं हेच मॅरेजचा पर्पज असायला असतो. म्हणजे कारण हल्ली लव्ह मॅरेजचेही डिवोर्स होतात, अरेंज मॅरेजचेही होतात. तर लग्न म्हणजे काय आहे, तर एकतर वाईब्स मॅच व्हायला पाहिजेत. वाईब्स मॅच याचा अर्थ विचार कुठेतरी एकमत. मग आता त्याचंही अतिरूपांतर होतं की मग माझं काहीच, म्हणजे एका भेटीमध्ये काही ठरत नाही आणि 4 भेटी झाल्यावर आईवडिलांचे वर खाली होतं की मग एवढं भेटून तुम्ही नाही करणार तर काय. पण आता ते मे बी मग असं आहे की नाही, 4 भेटी तरी व्हायला पाहिजेत, की ठरण्यासाठी तरी गोष्टी समजल्या पाहिजेत की योग्य माणूस आहे का नाही आहे. अगेन पण पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी असायच्या ना, त्याही एका दृष्टीने मला हल्ली बरोबर वाटायला लागल्यात की योग्य 18 ते 21 किंवा 21च्या पुढे जी लग्न केली जातात आईवडिलांच्या ह्याने, ते बेस्ट असतं आताच्या ह्याच्याप्रमाणे. का तर आता वय वाढत चालली आहेत आणि मुलांचे लग्नच नाही करायचे आहेत असं पण होत चाललंय. आणि मग मुलंही नकोत इथपर्यंत पण आलेलं आहे. सो लहान वयात केलं की बऱ्याच गोष्टी कळत नसतात. मग हळूहळू माणूस ऍडजस्ट करून करून शिकतो आणि मग त्याची सवय होते आणि मग हळूहळू. पण कुठेही आहे ऍडजस्टमेंट शिवाय पर्याय नाहीच आहे.
कुठल्याच ह्याच्यामध्ये नाहीये, कुठल्या नात्यामध्येही नाहीये, जगातच कुठे नाहीये. मी करिअरमध्ये गेलात तरी सुद्धा तुम्हाला ऍडजस्टमेंट्स आहेतच. मग समोरच्या माणसाला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर होणं शक्य आहे, नातं सुद्धा चांगलं होणं शक्य आहे. काही दिवस अप्स, काही दिवस डाऊन, दुःख सुख असणारच आहे. तर डाऊन जो आहे तो सोडून द्यायचा पिरियड आहे. अपच्या वेळी आपण आनंदीच असतो, पण डाऊनही येतोच, प्रत्येक नात्यामध्ये येतो. तर त्यावेळी लेट इट बी म्हणायची गरज असते. जे आहे ते ठीक आहे, आपण आपल्या कामामध्ये गर्क व्हायचं त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे त्रास होत नाहीत त्याचा, प्रचंड कामामध्ये राहिलं की. पण अगेन आता स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर ह्यानी काहीच ठरत नाही आयुष्यामधलं. कोण कसं वागलं, म्हणजे लग्न संस्था म्हणा किंवा कोण काय वागतंय, कोण कसं वागतंय, तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जात आहात, तर मग असं काही अडवू शकत नाही आपल्याला काही करण्यापासून. म्हणजे थोडं एक्सप्लेन करणं कदाचित कठीण वाटतंय मला हे, की मला ते समजलंय, पण असं समोरच्यांना सांगताना ते वेगळं वाटूही शकतं, असंही होतं. नथिंग रॉंग अँड राईट, आणि असं मी मगाशी म्हटलं, काही चुकीचं आणि काही बरोबर आहे हे आपण ठरवत असतो आपल्या आयुष्यात. तर नात्यांमध्ये म्हणायचं झालं तर सगळीकडून आपल्याला समजून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही दिसत खरं म्हणायचं तर. बऱ्याच लोकांना समजून घेणं काय असतं हे सुद्धा कळत नाही, हाही भाग आहे त्यातला. पण सततच मीच म्हणतो ते बरोबर असं म्हणत राहणं ह्यालाही पॉइंट नाही, कारण मग समोरचा माणूस कधीतरी वर येणारच ना. आयुष्य जगायचं असतं प्रत्येकालाच. आणि आता ते थोडं अजून मोठ्या ह्याच्यात व्हायला लागले की प्रत्येकाला मतं आहेत, मन आहे. मग पैसा असला की ते हे करता येतं म्हणून आता पैसे कमवायला सुरुवात करतात. पण ॲक्च्युली मी पण ते पाहते की पैसा असला की लोक असंच वर धरतात. खरं धरू नये असं पण म्हणत नाही, पण असं नसायला पाहिजे खरं तर जगामध्ये, की फक्त पैशाने सगळं होतं का, तर नाही होत खरं तर. पण ते महत्त्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये. तर मग कमवा, मग तोच बेस्ट मार्ग आहे. पण तो पॉझिटिव्ह मनामध्ये ठेवून कमवायला लागलं ना की तो येतोच. तुम्ही माझे आता खूप लोक ना गेलेल्या पैशांमध्ये अडकून बसतात, म्हणजे दिलेले पैसे कोणाला तरी आणि त्यांनी वापस नाही दिले. मग देताना विचार करायचा, आणि जर ते नाही जमत आहे, झालं आता देऊन झालेत सगळं ठीक आहे, त्या माणसाला माफ करायचं. माझ्याकडनं चूक झाली आहे, मी त्याला दिले आहेत, मी त्याला माफ करतो, आणि मला माझी इच्छा आहे की त्यालाही पैसे मिळावेत. त्याला शिव्या घालणं बंद केलं की त्याच्याकडनं तुम्हाला फोन येईल पैसे देण्यासाठी, किंवा काहीतरी मी प्रयत्न करतोय सांग. पण लाखो रुपये लोकांचे अडकलेले असतात कुठे कुठे, आणि ते निघत नाहीत. अजूनही हे एवढं सांगितल्यावरही लोक परत फोन करून विचारतात माझे पैसे अडकले तर मी काय करू. खरं तर मी सोल्युशनच सांगितलंय. सो ते माफ करणं होपोनोपोनोनी होऊ शकतं. ही एक टेक्निक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली. होपोनोपोनो म्हणजे गोष्टी बरोबर पद्धतीने करणं, बरोबर करणं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ह्या 4 वाक्य आपण स्वतःला बोलतो आणि स्वतःला माफ करतो. आणि माफ केल्याने जी निगेटिव्हिटी काढून टाकायचं म्हणलं ना, ती ह्याच्याने निघून जाते, आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतं, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आहे हेल्थ असू दे, नाते असू देत, करिअर असू दे, मनी असू दे, कुठेही असू देत, हे मोडॅलिटी वापरली उपयोग होतो. EFT नावाचं एक टेक्निक आहे, ते सगळं माझ्या पेड सेशन्समध्ये मी शिकवते व्यवस्थित. तर इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हटलं जातं त्याला. त्यानेही आपले हेल्थ रिलेटेड काही त्रास असतील तर ते निघून जातात. इमोशनल बर्डन्स काय असतात ते बाहेर पडतात. आपल्याला जेव्हा उत्तरं मिळत नाही आहेत किंवा एखादी गोष्ट करायची ते करता येत नाही आहेत, तर ते EFTने होऊ शकतं, की निगेटिव्ह फिलिंग्स काढून टाकणे, पॉझिटिव्ह फिलिंग्स वाढवणे. या 2 गोष्टीतून वर्कआउट होतात या सगळ्या गोष्टी. सो हे एक आहे. मेडिटेशन तर मी सांगितलं आहे, 1 मिनिटात 6 श्वास घेणे, हे एक खूप महत्त्वाचं एक हे आहे, की 6 आपण श्वास पूर्ण घेत नाही. श्वासांवर सगळं आयुष्य आहे, पण बरेच लोक अर्धे श्वास घेतात. हे पण बघायला पाहिजे, म्हणजे बघितलं जात नाही आपल्याकडनं. पोटापर्यंत घेतलेला श्वास म्हणजे एक पूर्ण श्वास असं असतो. तर एक 10 सेकंदापर्यंत एक पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण घेऊन सोडणे, असा एक 10 सेकंदाचा एक असला पाहिजे. असे 6 श्वास 1 मिनिटामध्ये ही, किंवा दिवसामध्ये 23 शांत श्वास घेणे, ही प्रॅक्टिस केली, नुसत्या श्वासांनी सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते मिळायला लागू शकतं. कारण श्वासावरच आयुष्य आहे ना आपलं, प्राणमय कोश असं त्याला म्हणतात, की
श्वासांशिवाय काही नाही आहे जगा, म्हणजे श्वास आहे म्हणून आपण आहोत. तर या खूप बेसिक गोष्टी आहेत, पण याला खूप अंडर एस्टिमेट केलं जातं असं मला वाटतं. की श्वासांकडे पण कॉन्शियसली बघितलं तर तुम्हाला कळेल की त्याचं केवढं महत्त्व आहे आणि त्यातून किती चांगल्या गोष्टी होऊ शकतात आपल्या आयुष्यामध्ये. राग आला त्यावेळी 10 शांत श्वास घ्यायचे, तो राग जातो. 10 नाही तर 20 घ्या जर तुमचा गेला नसेल तर, पण शांत श्वास घ्या, एकदम कमी होतं आपलं सगळं, एकदम शांत वाटायला लागतं. कारण तसे केमिकल्सच शरीरामध्ये रिलीज होत असतात त्या प्रकारचे, त्याच्यामुळे ते फरक बदलून दिसून येतात. सो काहीही करायचं म्हटलं तरी काहीतरी ॲक्शनही घ्यावीच लागते. छोटीशी ॲक्शनसुद्धा पुरेशी असते, पण ती ॲक्शन घेतल्याने तुम्हाला परिणाम दिसू लागतात. थँक्यू मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात. आमच्या चॅनलवर तुमचं परत एकदा खूप स्वागत आहे आणि येत राहा. बाकी तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर मॅडमलाही तुम्ही विचारू शकता. मॅडमचाही मी तिथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या चॅनलची लिंक असेल किंवा त्यांचं इंस्टाग्राम लिंक असेल ती देईलच. आणि या पॉडकास्टबद्दल तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर या कमेंट सेक्शनमध्ये तेही विचारू शकता. तोपर्यंत नमस्कार.